नमस्कार महाराज. गुढी पावड्याच्या तुम्हाला सगळ्यांना ह्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. जुनी करमट फेकून झाड नवीन पालव्यांना जन्म देते आणि आपली उंची वाढवत राहते. तशी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नवीन उंचीला पोहोचो हीच माझी इच्छा. तर महाराज, आजचा विषय असा होता की जी झाडं नवीन पालवी फोडतात त्यामध्ये काही झाडं अशी असतात की जी हिरवीगार दिसायला पाहिजे, एकदम लखलखीत दिसायला पाहिजे. त्यांच्यामध्ये हरितद्रव्य जसं आपल्यामध्ये खचून खचून भरलेलं असतं, तो माणूस एकदम मस्त दिसतो. आणि ज्याला कावळीसारखं होऊन जातं तो पिवसर दिसतो. तर त्यामध्ये झाडांमध्ये असाच काहीसा प्रकार होतो. झाडांचा कावीळ म्हणा आपण, झाडांचे पानं पिवळे पडायला लागतात. नवीन नवीन जे झाडं असतात, जे सुरुवातीला ज्यांच्यात असं व्हायला नाही पाहिजे त्यांच्यातही असं होतं महाराज. तर त्याच्यामध्ये आपण एक घटक मिक्स करतो आणि ते एक घटकची कमी असल्यामुळे सगळ्यात जास्त हा प्रॉब्लेम उद्भवतो महाराज. तो म्हणजे EDTA फेरस. हे K+1चं माझ्याकडे आहे. तुम्ही, ही चांगली कंपनी आहे, हिच्यापेक्षा तुम्हाला अजून ज्या चांगल्या कंपन्यांचे अनुभव असतील तीही तुम्ही वापरू शकता. हे इथिलीन डायअमाइड टेट्राॲसिटिक ॲसिड वालं फेरस आहे. म्हणजे याला EDTA कोटिंग आहे. EDTA कोटिंग म्हणजे काय? एका सेंद्रिय ॲसिडची कोटिंग फेरसला. कारण की हे फेरसचा pH थोडासा हाय असतो किंवा हाय जमिनीच्या pH मध्ये हे अवेलेबल होत नाही. जसं फेरस सल्फेट वगैरे आपण टाकतो, जी 10 किलोची बॅग येते, तर त्याच्यासाठी EDTA सोबत तुम्ही जाऊ शकता. आता EDTAचं मेन काम काय आहे? EDTAचं मेन काम आहे, हे जे ॲसिड आहे याचं काम जे आहे, हा जो फेरस आहे हा कशाबरोबर फिक्स होऊ देत नाही आणि पिकाला पूर्णपणे अवेलेबल होतो. तर हे झालं EDTAचं काम. पण आता जो फेरस आहे तो फेरसचं काम काय आहे? तर महाराज, फेरस जो आहे झाडामध्ये क्लोरोफिली तयार करायला मदत करतं. तुम्ही म्हणाल मला नाही समजलं क्लोरोफिली काय. तर तुम्हाला सांगतो, आपल्या अंगामध्ये रक्त तयार करण्यासाठी आपल्याला वेगवेगळी फळं खायला सांगिततात, वेगवेगळ्या गोष्टी खायला सांगतात, भाजीपाल्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू चांगल्या खायला लावतात जेणेकरून आपलं रक्त वाढेल. सेम तसंच आहे महाराज. झाडामध्ये क्लोरोफिली वाढवणं म्हणजे झाडाचं रंग आहे ते हरितद्रव्य. झाडामध्ये हरितद्रव्य वाढवतं. झाडामध्ये हरितद्रव्य वाढलं की पानं एकदम हिरवीगार दिसतात. जशी गुढीपाडव्यानंतर आता नवीन पालवी जसे फुटतील हळूहळू ती एकदम हिरवीगार दिसतात. तर तसंच हे महाराज, याचं कामही तेवढंच भारी आहे. याला फवारण्याचं प्रमाण जे आहे 2 ते 3 ग्राम प्रति लिटरने याला फवारायचं. अजून याच्यामध्ये एक मजेशीर गोष्ट आहे की चुनखडीवाल्या जमिनींसाठी हे वरदान आहे महाराज. चुनखडीच्या जमीनमध्ये फेरस नसतो. जे चुनखड जमीन असते त्याच्यामुळे, फेरस नसल्यामुळे फेरसचं आणि चुनखडचं कॅल्शियम कार्बोनेटचं जमत नाही. तर त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही बघा, चुनखडीच्या जमिनीमध्ये तुम्हाला जास्त करून झाडं पिवळी दिसतील. मी मागे एक व्हिडिओ बनवला आहे, त्याचं कारणच ते महाराज. फेरस नसल्यामुळे त्या जमिनीमध्ये तिथे झाडं एकदम पिवळी दिसतात. तर मग अशा ठिकाणी तुम्ही वरून याला एकदम 100% पर्याय म्हणून वापरू शकता. तुम्हाला पहिल्यापासून सावध राहायचं की माझी चुनखडी जमीन आहे तर तिथे तुम्ही वापरू शकता. काहीच्या जमिनीमध्ये बी जास्त प्रकार दिसायला भेटतो. वरचे शेंडे भाजीपाल्यामध्ये एकदम निमुळते होऊन जातात आणि पानं एकदम शिरा शिरा पिवळं पडायला लागून जातात. हे होतं कधी? जेव्हा झाडाला जास्त पाणी झालं, कमी पाणी झालं किंवा फेरसची कमतरताच आहे मग तेव्हा होतं. तर अशा ठिकाणी तुम्ही फेरस वापरू शकता. हे तुम्हाला जर कुठे नाही भेटलं तर शेवटचा प्रश्न आपला आहे, आम्ही तुम्हाला घरपोच पाठवून देऊ. असा प्रोडक्ट आहे महाराज, भारी आहे एकदम. ड्रिपने जायचं राहिलं ठिबकने तर एकरी अर्धा किलो तुम्ही देऊ शकता. भारी रिपोर्ट आहेत. तर आजसाठी एवढं महाराज. माहिती कशी वाटली? चांगली वाटली असेल तर तुम्ही फॉलो करा. करत नाहीत तुम्ही 20-20, 30-30 हजारपर्यंत व्ह्यूज चालणार जात पण करत नाही. चला ठीक आहे महाराज, ज्या दिवशी तुम्हाला योग्य वाटेल त्या दिवशी करा, काही हरकत नाही. असं